तर जय हिंद सर्वांना. मी श्रेयश पाळेकर स्वागत करतो तुमचं श्रेयश मॅथ्स या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, 4 फेब्रुवारीपासून SSC GDची परीक्षा सुरू झाली होती आणि त्याच्यानंतरच म्हणजे SSCनं अगोदरच एक नोटीस जारी केलं होतं. नोटीसमध्ये काय दिलं होतं की जे तुमचे SSC GDचे 4 फेब्रुवारीपासून परीक्षा होणार आहेत त्याचं कोणीही ॲनालिसिस करणार नाही. SSCनं अगोदरच सांगून ठेवलं होतं. काय सांगितलं होतं तर ॲनालिसिस करता येणार नाही. ॲनालिसिसमुळे काय होते तर जे पुढं ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा येणार आहे त्यांना थोडंसं कुठतर फायदा होते. म्हणजेच काय, कारण SSCचं सेम पहिलं जसं पॅटर्न चालते शेवटपर्यंत तसाच पॅटर्न चालत राहणार आहे. ज्या चॅप्टरला त्यानं पहिल्यांदा टार्गेट केलं होतं तसेच चॅप्टर शेवटपर्यंत त्यानं कंटिन्यू करणार आहे. त्यामुळं SSCनं नोटीस दिलं होतं. त्याच्यामुळं जास्त करून तर कोणी ॲनालिसिसचे व्हिडिओ बनवणार चाललेत. पण आपल्याला ॲनालिसिसचे व्हिडिओ बनवायचंच नाही. आपल्याला काय बनवायचं आपण ते मी सांगतो. जसं की मी फळ्यावर लिहिलो की फ्युचरमध्ये येणारी SSC GDचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲनालिसिस करायला का आपण, तर ॲनालिसिस अजिबात करणं चालल्या. मग काय करायला, तर आता भविष्यामध्ये जे येणार आहेत, जसं की आता तुम्ही काय केलं होता तर 2024चे पडलेले प्रश्न तुमच्याजवळ होते. आता त्याच प्रकारे जेव्हा पुढच्या वर्षी पोरं तयारी करतील त्यावेळेस काय म्हणतील तर 2025 मध्ये विचारलेले प्रश्न हे प्रिव्हियस इयर राहणार आहेत तुमच्यासाठी. मग त्याच प्रकारे जे फ्युचरमध्ये येणारे प्रिव्हियस इयर आहेत तेच क्वेश्चन आपण इथं घेऊ लागल्या. आणि मेन गोष्ट म्हणजे एक सेट मी दररोज अपलोड करत जातो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी आपली एक्झाम आहे, जे आता 4, 5, 6 फेब्रुवारीला सुरू आहेत ना, ज्या दिवशी एक्झाम आहे त्याच दिवशी व्हिडिओ येणार आहे. ज्या दिवशी एक्झाम नाही त्या दिवशी मी कुठून नवीन प्रश्न तयार करू. त्याच्यामुळं काही विद्यार्थ्यांना समजलं असेल की हे कोणते क्वेश्चन आहेत. आणि जरी कोणाला समजलं नसेल तर त्यांच्यासाठी एक गोष्ट आहे, ज्यांचं पेपर येणार आहे पुढं त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पॅटर्न आहे. त्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी एक एक प्रश्न असा हनुमान चालिसा वाचल्यासारखं असं लक्षात राहावं आपल्याला. तर आता पहिला प्रश्न तुमच्या समोर, जे की महत्वाचं पण आहे, कारण LCM HCF वर थोडेसे क्वेश्चन येऊ लागलेत. आणि क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलं या ठिकाणी बघा. सगळ्यात अगोदर कोणत्याही दोन संख्याचा महत्तम सामायिक विभाज्य आणि लघुत्तम सामान्य विभाजक अनुक्रमे 25 आणि 750 आहे. जर दोन्ही संख्यापैकी एक संख्या 75 असेल, एक संख्या किती असेल तर 75 असेल, तर दोन्ही संख्यामधील फरक शोधा म्हणाले. काय शोधा म्हणाले, आपल्याला फरक शोधायचा आहे. तर आता एक नियम किंवा एक सूत्र अख्ख्या सगळ्यांनाच माहित असेल ज्यांना अभ्यास करते ऍक्च्युअल मध्ये त्याला. तर सूत्र कोणतं आहे या ठिकाणी लसाई मसाई मध्ये, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. लसावी गुणिले मसावी. आता हे तर आपल्याला नियम माहित होतं किंवा सूत्र माहित होतं. तेच दिले आपल्याला कोणत्याही दोन संख्याचा महत्तम सामायिक विभाज्य आणि लघुत्तम सामायिक विभाजक अनुक्रमे 25 आणि 750 आहे म्हणजेच काय, लसावी आणि मसावी दिले दोन संख्याचा. लसावी किती दिले 750 गुणिले मसावी किती दिले त्या संख्येचा तर 25 दिले. 25 टाकले आपण या ठिकाणी बरोबर. दोन संख्यापैकी एक संख्या दिली आपल्याला, कोणती दिली, दोन्ही संख्यापैकी एक संख्या 75 असेल म्हणजे एक संख्या मी 75 घेतो. आपल्याला पहिल्यांदा दोन्ही संख्याचा जर फरक जर काढायचा असेल तर पहिल्यांदा दुसरी संख्या माहित राहावं लागेल. दुसरी संख्या मी x घेतो. मग x बरोबर काय असणार आहे, हे 75 जे गुणिलेमध्ये आहे ते पलीकडल्या भागिलेमध्ये, हे 750 गुणिले 25 गुणिले मधलं 75 भागिलेमध्ये आलं. गुणिलेमधलं 75 भागिलेमध्ये आलं. 75 एक 75 डायरेक्ट कटते. 75 एक 75, 75 0 जा 0. 10 गुणिले 25 करा, किती येणार आहे या ठिकाणी तर 250 येणार आहे. म्हणजे पहिली संख्या तर 75 आहे आणि दुसरी संख्या किती भेटली आपल्याला तर 250 भेटली. दुसरी संख्या किती भेटली तर 250 भेटली. आपल्याला काय विचारलंय, दोन्ही संख्यामधील फरक म्हणजेच काय असणार आहे तर वजाबाकी असणार आहे. वजाबाकी करून टाका. 250 मधून 75 गेले, 250 मधून हे 75 गेले. 250 मधून पहिल्यांदा 50 वजा करा, 200 झाले. अजून 25 वजा करायचा आहे. मग 200 मधून अजून 25 गेले, किती उरले या ठिकाणी 175. किंवा तुम्ही साईडला जाऊन वजाबाकी करू शकता. फायनल उत्तर आपलं किती आलं या ठिकाणी तर 175. 175 ऑप्शन नंबर किती असेल, ऑप्शन नंबर बी आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. आणि पुढचं क्वेश्चन घेण्याच्या अगोदर एक गोष्ट मी सांगतो, ज्या विद्यार्थ्यांनी तयारी केलंय, आता एक्झाम सुरू झाली, आता काही विद्यार्थी असे तयारीला लागलेत आता
आता लागलेत की आता कोणते क्वेश्चन आहेत, प्रत्येकानं एकच व्हिडिओ बघायला, अनालिसिसचा व्हिडिओ, पण ज्याचे क्लिअर कॉन्सेप्ट आहे, सगळे कॉन्सेप्ट क्लिअर आहेत, त्यालाच तर समजणार आहे ना हे गणित. त्यामुळं जे ॲक्च्युअलमध्ये अभ्यास केलेत त्यांचा अभ्यास बरोबर आहे का, राईट डायरेक्शन अभ्यास केलेत का, फक्त हे चेक करण्यासाठी हे क्वेश्चन सॉल्व्ह करणं आहे. आणि हे क्वेश्चन सॉल्व्ह केल्याच्या नंतर पहिल्यांदा तुम्ही ट्राय करायचं किती क्वेश्चन आपले बरोबर आले ते पहिल्यांदा चेक करायचं. त्याच्यावरून आपल्याला आपली लेवल समजून येऊन जाते की आपण किती पाण्यात आहोत वगैरे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सूटवरचं क्वेश्चन आहे. आजकाल जास्त विचारत पण आहे सूटवर क्वेश्चन. दुसरा प्रश्न आपल्या समोर काय म्हणते या क्वेश्चन मध्ये, तर खालीलपैकी कोणते 7,500 रुपयेवर जास्तीत जास्त सूट देईल, जास्तीत जास्त सूट कोणतं देते ते विचाराले. याचे ऑप्शन पुढे आहेत. याचे ऑप्शन कुठे आहेत, पुढे आहेत, खाली बसले नाहीत, इथं इथं. म्हणजे 3 नंबर वाला सगळ्यात जास्त सूट द्याले का 1 नंबर वाला द्याले, या सभी में समान छूट मिलेगी या 2 नंबर वाले देऊ लागले, जे की इथल्यावरून. आणि हे क्वेश्चन मेन गोष्ट म्हणजे आता सुद्धा ते चॅप्टर पडून आहे, सूट चॅप्टर युट्यूब चॅनलवरच पडून आहे. ह्याच युट्यूब चॅनलवर तुम्ही काढून बघू शकता जशाला तसं क्वेश्चन. काय म्हणलं या क्वेश्चन मध्ये, 7,500 रुपयावर जास्तीत जास्त सूट कोणता आहे म्हणाले क्वेश्चन. आता बेसिक कॉन्सेप्ट ज्याला माहित आहेत, आता मी जे सोडून दाखवतो ते समजून येते त्याला ऑटोमॅटिक. आता ज्यांना नवीनच पहिल्यांदा सूट चॅप्टर बघायला त्यांना मी कितीही जीव तोडून सांगितलं तर ते डोक्यात जाणारच नाही. त्याच्यामुळं आता पहिल्यांदा काय म्हणले, 5% आणि 5%च्या सलग 2 सवलती. आता सलग 2 सवलती मी सूट मध्ये सांगितलं होतं की दोघांचं मिळून जर मला एक कंबाईन सूट जर काढायचं असेल तर त्याच्यामध्ये एक सूत्र होतं, ए प्लस बी मायनस ए गुणिले बी भागिले 100. हे सूत्र होतं. आता ज्यांना अभ्यास केले त्याला माहिती असेल, किंवा ज्यांना उगा लेक्चर जरी अटेंड केलं माझं सूटवरचं तरी तुला तर समजून येते. म्हणजे ए म्हणजेच काय, पहिलं सूट, बी म्हणजेच काय तर दुसऱ्या वेळेचं सूट. सलग किती सवलत दिले, 2 सवलत दिले. 5 अधिक 5 करा तुम्ही इथल्या, 5 अधिक 5 गुणिले, सॉरी मायनस करायचं इथं, मायनस ए गुणिले बी म्हणजेच किती, 5 गुणिले 5 भागिले 100. भागिले काय असणार आहे इथं 100. किती आलं मग या ठिकाणी, 5 आणि 5 10 आलं, 5 आणि 5 10 मायनस 5 गुणिले 5 केल्यावर 5 5 25 आणि भागिले मध्ये 100 आहे. भागिले मध्ये किती आहे तर 100, म्हणजे 2 अंकानं तर दशांश येणार म्हणजे 0.25. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये डिस्काउंट किती टक्के भेटलं याला, टोटल दोघांचं मिळून 10 मधून 0.25 गेले, म्हणजेच 9.75% डिस्काउंट भेटलं. 9 पॉईंट. पण आता हे पहिलं आहे. दुसऱ्यामध्ये काय म्हणलंय तर डायरेक्ट 10%ची सूट देऊ लागले, एकच सूट देऊ लागले. दुसऱ्यामध्ये किती टक्के सूट आलं, 10% सूट आलं. तिसऱ्या ऑफर मध्ये काय बघा, 8% आणि 2%च्या सलग 2 सवलती. मग किती येणार आहे दोघांचं मिळून एक सवलत किती येणार आहे, पहिल्यांदा 8 प्लस 2 मायनस 8 गुणिले 2 भागिले 100. हेच फॉर्म्युला आहे. दोघांचं मिळून एक सूट काढायचं. 8 आणि 2 या ठिकाणी किती भेटलं तर 10 भेटलं, मायनस 8 दोन्ही 16 भागिले मध्ये 100 आहे म्हणजे 2 अंकानंतर दशांश म्हणजे 0.16 आलं इथं. आणि 10 मधून 0.16 गेले, मग ह्याचा अर्थ किती येणार आहे 9 पॉईंट 100 मधून 16 वजा करा, 100 मधून 16 म्हणजेच किती, 100 मधून 10 करा 90 झाले, 90 मधून अजून 6 वजा करा, किती येणार आहे इथं 84. 9.84% आलं. 3 सूट सलग भेटले. आपल्याला काय विचारायलंय की जास्तीत जास्त सूट कोण देऊ लागले. आता पहिल्या ऑफर मध्ये गेल्या तर 9.25चं डिस्काउंट आहे, दुसऱ्यामध्ये डायरेक्ट 10%च आहे, तिसऱ्यामध्ये 9.84 आहे. मग सगळ्यात जास्त डिस्काउंट कुठे भेटाले, सगळ्यात जास्त सूटच म्हणलंय ना, सगळ्यात जास्त सूट कुठे भेटाली तर आपल्याला ऑप्शन नंबर 2 मध्ये भेटाली. म्हणजेच काय, हे 2 मध्ये सगळ्यात जास्त सूट आहे बाकीच्या दोघांच्या तुलनेमध्ये. मग आपला ऑप्शन कोणता येणार आहे या ठिकाणी, ऑप्शन नंबर डी आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. 2 मध्ये सगळ्यात जास्त डिस्काउंट या ठिकाणी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आता नॉर्मल आहे, इझी लेवलचा आहे, हेही शिकून झालेलं आहे अगोदरच. गुणोत्तर प्रमाणचा आहे. 7, 15 आणि 21 चे चौथे प्रमाण किती आहे. 7, 15, 21 चे चौथे प्रमाण म्हणजे 7, 15, 21 याचं चौथं प्रमाण मी x घेतो. आणि पहिलेही सांगितलं होतं की पहिल्याचं आणि शेवटच्याचं लगीन लावायचं आपल्याला, म्हणजे 7 गुणिले x करायचं आहे. हे कशाच्या बरोबर राहते म्हणलं होतं मी, मधल्या दोघाच्या बरोबर राहते, मधल्या दोघाच्या गुणाकाराच्या बरोबर असणार आहे, हे मी पहिलं सांगितलं होतं. आता त्याच्यानंतर x ची किंमत काढायची आपल्याला, 7 ला तिकडे न्यावं लागेल. x बरोबर
15 गुणिले 21 गुणिले मधलं 7 भागिले मध्ये गेलं 7 एक 7 7 त्रिक 21 15 त्रिक 45 15 त्रिक किती आलं या ठिकाणी 45 आलं. ऑप्शन नंबर किती असेल तर ऑप्शन नंबर सी आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. असे नॉर्मल लेवलचे क्वेश्चन आहेत आणि मध्येच असं लांब लचक क्वेश्चन देते. क्वेश्चन मध्ये काहीच राही ना पण देते, बघूनच थोडंसं भीती वाटतं आपल्याला. काळकाम मधलं क्वेश्चन आहे आणि हे टाईप झालेलंच आहे, हे टाईप झालेलंच आहे. काय म्हणाले बघा आता या ठिकाणी. अ ब आणि क हे एकटेच काम अनुक्रमे 24 20 आणि 18 दिवसात पूर्ण करू शकतात. म्हण ब आणि क काम सुरू करतात आणि 6 दिवस काम केल्यानंतर निघून जातात. उरलेलं काम पूर्ण करण्यासाठी ए ला एकट्याला किती दिवस लागतील. म्हण सगळ्यात अगोदर काळकामध्ये एकच रूल चालते आपलं की लसावी काढायचं बाबा. अ ब आणि क, पहिल्यांदा अ नंतर ब नंतर क. अ ला किती दिवस लागलेत दादा तर 24 लागलेत. ब ला 20 लागले. क ला किती लागलेत 18 लागलेत. आणि आपलं एकच आहे, आपलं कर्तव्य कोणतं आहे या ठिकाणी तर याचं लसावी काढणं. लसावी डायरेक्ट भेटला ठीक आहे, किंवा काढा साईडला घेऊन जाऊन 24 20 18, जसं की 2 नाही तर 12 आलं. 42 20 92 18, 3 न कटवा 3 चौक 12 10 ला 10 3 त्रिक 9, अजून किती न 2 न बे 2 4 बे 5 10 3 ला 3. गुणाकार करा इकडं. आता किती येते बघा. 5 त्रिक 15 15 दोन्ही 30, इकडं 3 दोन्ही 6 6 दोन्ही 12 12 गुणिले 30 करा. 12 0 0 12 त्र्यांग 36. लसावी किती भेटला या ठिकाणी तर 360 भेटला. 24 न भाग द्या. आता 24 एकचा जरी पाडा येत नसेल, 24 एकचा जरी पाडा येत नसेल तर मग एक काम करा, डायरेक्ट तर येते नॉर्मल सोपं आहे. इथं काय करायचं आहे 24 एक 24 24 एक 24, मग किती उरले इथं 24च्या वरचे 6 30 झाले, वरी अजून 6 6 6 12 म्हणजे 120 होणार आहेत समोरचं एक जोडल्यावर. 24 5 20. इकडं 20 नाही तर कट करा. हे 0 आणि हे 0 तर गेलं, मग 2 ना आता 36 ला भाग द्या डायरेक्ट. बे 18 जा 36, किंवा बे 1 बे 16 झाले, बे 8 16. 18 ना भाग द्या. 18 दोन्ही 36, समोर 0 आहे. 18 0 जा 0, म्हणजे हे झाले क्षमता. 15 काम 18 काम आणि हे नाही एका दिवसाला किती काम करू शकते तर 20 काम. हे काय असणार आहे तर काम राहणार आहे, म्हणजे क्षमता राहणार आहे. आपल्याला काय म्हणला क्वेश्चन मध्ये बघा इथं, ब आणि क काम सुरू करतात. ब आणि क न किती दिवस काम केले बघा. सगळ्यात अगोदर तर ब आणि क न म्हणजेच काय, ब प्लस क न किती दिवस काम केले या ठिकाणी. ब आणि क काम सुरू करतात म्हणून 6 दिवस काम केले. म्हणजे किती दिवस काम केले 6 दिवस. ब एकटा एका दिवसाला किती काम करते, ब एकटा एका दिवसाला 18, क एकटा एका दिवसाला किती काम करते 20. मग दोघांचे मिळून किती काम झाले टोटल एका दिवसाचे 20 आणि 18 38. मग 6 दिवसाचे काढा. एका दिवसाला 38 काम झाले, मग 6 दिवसामध्ये किती काम होईल दोघांना मिळून केलं तर. आता 6 8 48 8 हातचे आले 4 6 त्र्यांग 18 18 अधिक 4 18 अधिक 4 किती येणार आहे या ठिकाणी तर 22 येणार आहे. 228 आलं. तरी अजून काम झालं नाही. आता काय म्हणते, काम सोडून निघून गेलं. आता उरलेलं काम पूर्ण करण्यासाठी ए एकट्याला किती दिवस लागेल. उरलेलं काम किती आहे आता, उरलेलं काम बरोबर किती आहे, टोटल काम एवढं होते, जे लसावी राहणार आहे ते टोटल काम राहते. टोटल काम 360 होतं. 360 मधून 228 काम झालं. मग आता शिल्लक किती आहे चेक करा. इथं शिल्लक किती राहिले, 360 मधून 228 गेले. 228च्या पुढे 300 ची भरती करायला इथं किती झाले 2 30 झाले, वरी 70 म्हणजे हे 72 आणि वरी हे 60. 2 6 6 12 आणि 1 13 म्हणजे 132 उर आले. इथं 132 काम शिल्लक राहिले. उरलेलं काम किती आहे 132 काम. आता 132 काम तर उरले ठीक आहे. आपल्याला उरलेलं काम करायला कोण यायला येतं, एकटा येऊ लागलाय. मग उरलेलं काम करायला कोण येऊ लागलंय, उरलेलं काम आहे 132 आणि हे काम करायला कोण येऊ लागलंय एकटा ए. एकटा ए म्हणजेच याची क्षमता किती आहे अ म्हणजेच काय ए किती आहे या ठिकाणी 15 आलं. पूर्णांकयुक्त अपूर्णांकातच येते उत्तर. जसं जमते तसं काढा. कटत असेल कट करा. जसं की 3 2 5 1 7 3 न कटते बघा. 3 5 15 वरी 3 चौक 12 एक उरलं 3 चौक 12. 44 भागिले 5 म्हणजेच काय आहे
पंच्याहत्ती 40, 4 उरले, उरलेले 4 वरी छेदस्थानी 5, 8 4/5 दिवस. 8 4/5 दिवस आपल्या क्वेश्चनचं काय असेल तर आन्सर असेल. अशा प्रकारे हे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणले बघा, म्हणजे वजनावर आलं बघा. हेही क्वेश्चन सांगितलं होतं मी. एक दुकानदार एका वस्तूचे वजन 1 किलो ऐवजी 930 ग्राम असे चुकीचे करतो. म्हणजेच काय, म्हणजेच काय, 1 किलो ऐवजी किती देवलाला त्यानं 930 ग्राम असे चुकीचं देवलाला. किती देवलाला तर चुकीचं देवलाला. मला सांगा आता 930 ग्राम असे चुकीचे करतो आणि ती वस्तू त्याच्या खरेदी किमतीला विकतो. म्हणजेच काय, जेवढ्या वस्तू खरेदी किंमत आहे तेवढीच वस्तू विक्रीची आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही गपळा नाही. पैशामध्ये काही गपळा आहे का, गपळा नाही. पण गपळा कुठं आहे माहिती आहे का, या ठिकाणी 1 किलो ऐवजी म्हणजे द्यायला किती पाहिजे होतं, 1 किलो म्हणजे 1000 ग्राम द्यायला पाहिजे होतं. 1000 ग्राम काय करायचं होतं तर द्यायला पाहिजे होतं. पण बिचार द्यायला कितीला माहित आहे, वस्तू द्यायला कितीला त्यानं 930 ग्राम देऊ लागले. 930 ग्राम देऊ लागले. म्हणजेच काय, 1000 ग्राम द्यायला पाहिजे होतं, कारण किलोला मी ग्राम मध्ये बदललो. पण देवलाले किती आहे ना 930 ग्राम. मग सरळ सरळ त्यांना काय तर पैसे कमवाले, त्याच्यामध्ये काय तर नफा तर होलाय त्याला. तर 15 किलो वस्तूवर वस्तू किती राहू द्या, जर त्याचा नफाची टक्केवारी जर काढायचा असेल, 1 किलोवर बी तेवढेच टक्के नफा कमवाले आणि 15 किलोवर बी तेवढेच टक्के नफा कमवाले. ही गोष्ट आपल्याला समजावं. हे फक्त उगा फसवण्यासाठी दिलेलं आहे, बाकी काही नाही. शेकडा नफा काढायचा ना आपल्याला. त्याच्यामुळं मला सांगा आता, त्यानं दिले किती 930 ग्राम आणि ऍक्च्युअल मध्ये त्यानं किती द्यायला पाहिजे होतं 1000 ग्राम. म्हणजे सरळ सरळ त्यानं 70 ग्राम त्याला का फायदा होलाय. 70 ग्रामचं काय होलाय त्याला फायदा होलाय. पण जर तसं जर समजत नसेल तर एक टेक्निक लक्षात ठेवा इथं. तसं जर समजत नसेल, मला सांगा, वस्तू या ठिकाणी कितीची होती, 1000 ग्रामची होती. 1000 ग्रामची, पण दिलंय किती त्यानं 930 ग्राम. आता हे ग्राम म्हणजे वजन आहे. आणि जर तुम्हाला जर शेकडा नफा काढायचा असेल तर याला काय करा, उलट करा. कारण ग्रामचं वस्तूचं तुम्ही रुपयामध्ये जर करायचं असेल तर त्याला काय करावं लागते, उलट करावं लागते. मी पहिलेही सांगितलं होतं, वस्तूच्या उलट गुणोत्तर कशाचं राहणार आहे या ठिकाणी, रुपयाचं राहणार आहे. मग 930 इकडं आले, हे रुपयामध्ये घ्या आता, आणि 1000 इकडं न्या. झालं. आता गुणोत्तरामध्ये ठेवून टाकायला, हे 1 0 कटलं, हे 1 0 कटलं. 93 रुपयावर 100 रुपये चालले आता. म्हणजे 7 रुपये प्लस नफा होलाले. 7 रुपये काय होलाले तर नफा होलाले. आणि हेच नफा आपल्याला टक्केवारीमध्ये काढायचा आहे. म्हणजेच किती येणार आहे, 93 वर 7 रुपयाचा नफा आणि गुणिले मध्ये 100. गुणिले मध्ये काय करा, 100 करा. कारण 7 न तर आता इथं कटणार नाही. 7 न कटते का इथं, कटणार. डायरेक्ट इथं उत्तर किती येते, 7 गुणिले 100 700 भागिले इथं किती आहे या ठिकाणी तर 93% नफा. 700 भागिले 93% नफा असणार आहे आपल्या ह्या क्वेश्चनचं आन्सर. फक्त वजनाच्या उलट करायचं त्याला, नफा तोटा जर काढायचा असेल तर. हे खरेदी समजा असं आणि हे विक्री समजा, म्हणजे थोडंसं अजून क्लिअर होऊन जाते आपल्याला शेकडा नफा काढायला. नेक्स्ट क्वेश्चन, जसं की हे आहे, चक्रवाढ व्याजवरती क्वेश्चन आलेले आहेत. पण मी 2 लेक्चर अपलोड केलं होतं चक्रवाढ व्याजवर. त्याच्यामध्ये फक्त एक छमाईचं राहिलं होतं, म्हणजे अर्धवार्षिकचं राहिलं होतं. अर्धवार्षिक, पण अर्धवार्षिकवर तेवढे क्वेश्चन या ठिकाणी दिसले नाहीत. म्हणजे दिसलंय तुम्हाला ते क्वेश्चनचं टाईप मी घेतलेलं आहे. जे काही क्वेश्चन आलेत पेपरमध्ये ते टाईप मी घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता इथं काय म्हणले क्वेश्चन मध्ये, 2 वर्षासाठी 12% वार्षिक दराने X रुपयावर चक्रवाढ व्याज आणि साधे व्याज यातील फरक 18 रुपये आहे. हे सूत्र तुम्हाला लिहून दिलं होतं मी. म्हणजे फरक बरोबर हे लिहून दिलं होतं. फरक बरोबर, आणि फरक कोणता आहे तर चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज मधला फरक आहे. फरक बरोबर मुद्दल गुणिले दर भागिले 100 कंसाचा काय होतंय, वर्ग होतं. हे अजून सुद्धा व्हिडिओमध्ये पडून आहे, तुम्ही काढून बघू शकता. आपल्याला फरक किती दिलाय दोघांमधला फरक, X रुपयावर चक्रवाढ व्याज आणि साधे व्याज यातील फरक 18 रुपये म्हणाले. म्हणजे फरक दिले 18 रुपये बरोबर मुद्दल किती आहे, दराने X रुपयावर म्हणलंय ना, मग X रुपयेच आपल्याला काढायचा आहे. मुद्दल काढायचं आपल्याला, म्हणजे मुद्दलला X घ्या गुणिले दर किती टक्के आहे 12%. मग 12चा वर्ग करायचा ना, मग 12 गुणिले 12 करायचं.
भागिले 100चाही वर्ग करायचा, मग 100 गुणिले 100 करा, 100 गुणिले 100 करा. आता ह्याच्यानंतर काय येते इथं बघा, जसं की 12 गुणिले 12 केल्यावर इथे किती येणार आहे 144. हे 100 गुणिले 100 इकडं आणूत आपण, म्हणजे 18 गुणिले हे जे 100 गुणिले 100 खाली आणा, ह्याला इकडे आणा, वर आणा, 100 गुणिले 100 आणि गुणिले 12 कुठं आणा, इथं खाली आणा, 12 गुणिले 12. बरोबर मध्ये काय उरले, x उरले. बरोबर मध्ये काय उरले तर x उरले. जसं की 6 न कट करतो मी, 6 दोन्ही 12, 6 त्र्यांग 18. बाकी इथं काही कटत असेल कट करा, जसं की बे 1 बे, बे 5 10, बे 0 जा 0, 50 आलं. अजून आगेन कुठं कटत असेल कट करा, 4 न कटते, 4 त्रिकम 12, इकडं 4 दोन्ही 8, 4 पंचे 20. छेदस्थानी फक्त 3 येऊ राहिले, पॉईंट मध्येच येते उत्तर, पण जे काय येते ते बघूत आपण. आता या ठिकाणी 25 त्रिक किती आलं या ठिकाणी तर 75, 25 त्रिक 75, 75 गुणिले इकडे किती उरले तर 50, भागिले मध्ये किती उरले 3. कारण SSC चे क्वेश्चन हार्ड नसतात, फक्त कॅल्क्युलेशन थोडंसं जास्त राहते, त्याच्यामुळे ते क्वेश्चन आपल्याला थोडंसं हार्ड वाटते. आणि मी पहिलेही सांगितलं होतं की कॅल्क्युलेशन हार्ड येणारच आहे, आणि कॅल्क्युलेशन मध्ये आकडे थोडेसे विचित्र बघून पोरगला वाटते की क्वेश्चन हार्ड लेवलचा आले. हे 0ला 0, 5 नाही तो गुणा 5 5, 25 चे 5, हातचे आले 2, 5 7 35, 36 37, भागिले 3, भागिले 3, कट करायचं आता, 3 1 3, 3 1 3, समोर गेला 7 आलं, 3 दोन्ही 6, किती उरलं तर 1 उरलं, 3 5 15, 3 0 जा 0. कटत होतं यार इथं कुठं तर, पण ठीक आहे चला कटलंय, 3 3 डायरेक्ट कटत होतं. फायनल उत्तर किती आलं तर 1250, 1200 किती आलं तर 50 आलंय. मग आता मुद्दल किती असेल आपल्या क्वेश्चनचं, तर मुद्दल बरोबर 1250 असेल. मुद्दल किती असेल तर 1250, तेच विचारले आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ट्रेनवरचा आहे. ट्रेनमध्ये काय विचारलंय, जरी मी एक क्वेश्चन घेतलं नसेल, कारण ट्रेनवर मी एकच लेक्चर अपलोड केलं होतं, पण एक कन्सेप्ट मी शिकवलं होतं तुम्हाला, त्याच एका लेक्चरमध्येच एक कन्सेप्ट शिकवलं होतं की जर बाबा समजा दोन ट्रेन जर विरुद्ध दिशेने येत असतील तर तुम्ही वेगाची बेरीज करा म्हणलं होतं, आणि जर समजा एक सारख्या दिशेने जात असतील तर वेगाची काय करा म्हणलं होतं, तर या ठिकाणी वजाबाकी करा म्हणलं होतं. हे सांगितलं होतं मी त्या व्हिडिओमध्ये, तुम्ही अजून सुद्धा व्हिडिओ काढून बघू शकता, जरी हे टाईप घेतलं नसेल मी, पण एक गोष्ट सांगितलं होतं. काय म्हणते या ठिकाणी बघा, दोन गाड्या एकाच ठिकाणापासून सुरू होतात आणि एकमेकाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करतात. जर एक कार 40 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करत असेल आणि दुसरी कार 50 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करत असेल, तर 5 तासानंतर त्या दोघी एकमेकांपासून किती अंतरावर आहेत. किती अंतरावर आहेत म्हणजेच काय काढायचं आपल्याला, एकमेकांपासून किती अंतरावर आहेत, अंतर काढायचं, अंतर. आणि अंतर बरोबर आपल्याकडे एक सूत्र आहे, वेग गुणिले वेळ, वेग गुणिले वेळ. मग आता वेग काय करायचा आहे, दोन गाड्या आहेत विरुद्ध दिशेने चाललेत, आणि विरुद्ध दिशेने चालल्यावर वेगाची बेरीज करता आपण. मग एक कारचा वेग किती आहे 40 आणि दुसऱ्या कारचा वेग किती आहे 50, 50 + 40 करा, किती झाले 90 किलोमीटर प्रति घंटा. वेग आलं 90 किलोमीटर पर आवर, गुणिले वेळ किती आहे 5 तासात म्हणले बघा, इथं कुठं तर म्हणलं होतं 5 तासानंतर म्हणलंय, मग वेळ कशात आलं 5 तास आलं, 5 तास. गुणाकार इथे आपल्याला करून टाकायचा, इथं गुणाकार 90, कारण हे किलोमीटर आहे तासामध्ये आहे, गुणाकार करायला काहीच प्रॉब्लेम नाही. जर युनिट जर चेंज असतं तर मी गुणाकाराला 18/5 5/18 काहीतरी केलं असतं, पण आता युनिट सेम आहे, त्याच्यामुळे मी काय करलो या ठिकाणी 5 0 जा 0 आणि 5 9 45, 450. मग अंतर किती असेल, आता आलेला अंतर कशामध्ये असेल, किलोमीटर मध्येच असेल, 450 किलोमीटर. ऑप्शन नंबर किती असेल या ठिकाणी, ऑप्शन नंबर बी आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. अशा प्रकारे हे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. जसं की हे क्वेश्चन घ्या, क्वेश्चन मध्ये काय म्हणलं या ठिकाणी, तर अ आणि ब अनुक्रमे 92,500 आणि 1,12,500 गुंतवून व्यवसाय सुरू केला. जर बी ने मिळवलेल्या नफ्यात 9,000 रुपयाचा वाटा असेल
तर ए ने मिळवलेला नफा किती असेल? क्वेश्चन मध्ये काहीच नाही, फक्त एकच काम करायचं आपल्याला. काय काम करायचं आहे? अ आणि ब आहेत. अ आणि कोण आहे? ब. म्हणजे की मी ए आणि बी घेतो. जेवढं इन्व्हेस्ट केलंय प्रॉफिटचा वाटाही तेवढाच असेल. एखाद्यानं जर जास्त इन्व्हेस्ट केला असेल तर त्याला नफा कसं द्यावा? जास्त द्यावा लागेल. त्याच प्रकारचा आहे इथं. फक्त इथं गुणोत्तर घ्या तुम्ही, बाकी काही नाही. अ आणि ब आणि किती रुपये गुंतवले? 92,500 आणि तिकडं 1,12,500. जसं की मी म्हणलो होतो गुणोत्तर घ्या तुम्ही. गुणोत्तर घेतल्याच्या नंतर किती येते? गुणोत्तर घेतल्यावर बघा बघा 1 2 1 2 कटलं. 5 न कट करूत आपण आता इथं. 5 1 5 किती उरले? तर 4 उरले. 5 8 40 किती उरले? 2. 5 5 25. इकडं 5 2 10 1 उरलं. 5 2 10 2 उरले. 5 5 25. अजून 5 न कट करा. चला 5 त्रिक 15 16 17 18 5 7 35 37 आलं. इकडं 5 20 5 किती आलं? 20 आलं. 20 म्हणजेच किती किती उरले? 2 उरले. 25 झाले. 5 5 25. आता तर काही कटणार चालय. म्हणजेच काय, जेवढी इन्व्हेस्ट आहे तेवढाही नफ्याचा वाटा तेवढाच असेल. म्हणजे ए आणि बीचा नफ्याचा वाटा सुद्धा केवढा असेल? तर 37 आणि 45च असेल. पण आपल्याला काय म्हणलंय? बी ने मिळवलेल्या नफ्यात 9,000 रुपयाचा वाटा आहे. म्हणजे हे जे 9,000 रुपये आहे ना, ते बीचा वाटा आहे. आणि बीचा वाटा इथं किती आहे नफ्याचा? 45. किती आला? 45. म्हणजे ह्याची किंमत मी खाली टाकलो 45. गुणिलेमध्ये काय करायचं आहे आपल्याला? जे आपल्याला काढायचं असते नेहमी ते आपण गुणिलेमध्ये टाकता. ए ने मिळवलेला नफा किती आहे? ए ना किती आहे नफा? 37 आहे. गुणिलेमध्ये टाका 37. 45 एकाचा पाडा जरी येत नसेल तर एवढंच तर समजा आपल्याला की 45 ची दुप्पट आहे. 45 1 45 45 2 90 दुप्पट आहे. थोडं तर समजा आपल्याला. हे नंबर समोर अजून 2 झिरो आहेत. 1 2. मग करा इथं 200 गुणिले 37. 2 झिरो ऑप्शन मध्ये द्या, उत्तरामध्ये द्या. 2 गुणिले 37 करा. 2 7 14 4 हातचे आले 1. 2 त्रिक 6 आणि 1 7. 7,400 रुपये असेल वाटा. 7,000 किती रुपये? 400 रुपये. ऑप्शन नंबर किती असेल या ठिकाणी? ऑप्शन नंबर ए आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता भरपूर क्वेश्चन आहेत आपल्याकडं. काय म्हणते या क्वेश्चन मध्ये? ऑफिसला जाताना स्नेहा 10 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करते आणि परत येताना ती 15 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करते. संपूर्ण प्रवासात सरासरी वेग किती आहे? सरासरी वेग म्हणजेच काय काढायचं आपल्याला? सरासरी वेग बरोबर सरासरी वेग बरोबर आणि हे अगेन तुम्ही एक काम करायचं. जे विद्यार्थी म्हणत असतील की मी ट्रेन शिकवलो नाही, ट्रेन चॅप्टर शिकवलो नाही, सरनं एकच चॅप्टर अपलोड केलेत. ट्रेनवर प्रॉब्लेम आहे पोराचा की ट्रेन एकच व्हिडिओ घेतले सरनं, आम्हाला पुढचं शिकलेच नाहीत. आणि चक्रवाढ व्याजवरचा एक प्रॉब्लेम आहे की चक्रवाढ व्याजवरचं बी ते अर्धवार्षिकचं शिकवले नाहीत. जे अजून मला मेसेज करायत कमेंट करायत ना, तर सर तुम्ही शिकवल्याच नाही. तर मला सांगा, ट्रेनवरची मी 2 लेक्चर अपलोड केलं होतो, त्या 2 वरचेच क्वेश्चन आले. सॉरी, चक्रवाढ व्याजवर. ट्रेनवर मी एकच व्हिडिओ अपलोड केलो, पण त्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सरासरी वेग काढायचं सुद्धा शिकवलं होतं. 2 ट्रेन विरुद्ध दिशेने येत असतील तर बेरीज करायचं हे सुद्धा शिकवलं होतं. एक वेळेस फक्त ते ट्रेनचा व्हिडिओ काढून बघायचं. कारण जे क्वेश्चन मी बेसिक कन्सेप्ट शिकवतो ना, तिथूनच प्रश्न येतात, बाकी नवीन कुठून येणार नाही. सरासरी वेगला मी लिहून दिलो होतं, अजून सुद्धा तुम्ही काढून बघा की 2xy भागिले मध्ये x प्लस y करा म्हणलं होतं. सरासरी वेगचं तोंडपाठच ठेवायचं. एक्स आणि वाय ची किंमत काय टाकायचं? एका वेगला एक्स घ्या, दुसऱ्या वेगला वाय घ्या. 2 गुणिले 2 इथं काही नाही म्हणजे गुणिले आहे. एक्स ची किंमत किती आहे? 10 म्हणलंय. 10 गुणिले वाय ची किंमत किती आहे? 15 घ्या. म्हणजे एक्स नेहा जाताना किती चालली? एक्स म्हणजे जाताना झालं एक्सच्या स्पीडनं, आणि येताना किती झालं? वाय झालं. आणि जर मला सरासरी वेग काढायचा असेल तर 2xy भागिले x प्लस वाय करायचं. 2 गुणिले 10 गुणिले किती आहे? तर इथं 15 भागिले 10 प्लस 15 करा. बस काम संपलं. इकडं 2 गुणिले 10 गुणिले 15 भागिले 15 अधिक 10 किती आले त्या ठिकाणी? तर 25 आलं. कट करा इथं, जसं की 5 न कट होते बघा. 5 5 25, 5 त्रिक 15, 5 1 5, 5 2 10, 2 2 4, 4 त्रिकम 12. 12 किलोमीटर पर आवर. 12 किलोमीटर पर आवर. ऑप्शन नंबर किती असेल? ऑप्शन नंबर डी आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. अशा प्रकारे सरासरी वेग आपल्याला काढायचं होतं. सरासरी वेग लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन 10 बघा.
प्रमाणावर येऊ लागले, गुणोत्तरावर येऊ लागले प्रश्न म्हणजेच काय, हे असंच प्रमाणावर, पण थोडंसं किचकट करते. आता इथं किचकट काय केले, पॉईंट दिले. काय दिले या ठिकाणी, तर पॉईंट. आणि पॉईंट बघले की पोराला परेशानी आहे सुरू होते. त्याच्यामुळे मी बार बार सांगतो की कॅल्क्युलेशनवर फोकस करा. आकडे पॉईंटचे राहो कशी राहो, आपल्याला खेळणं वाटावं, असं भागाकार करणं, बेरीज करणं, खेळणं. जोपर्यंत कॅल्क्युलेशन आपल्या हातात राईट हँड होऊन जाईल ना, तोपर्यंत क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाहीत. कितीही कॉन्सेप्ट माहीत असेल तरी काही फायदा नाही, कॅल्क्युलेशनच येणार ना. 1.2 आणि 10.8 चे सरासरी प्रमाण. सरासरी प्रमाण म्हणजेच काय मी सांगतो या ठिकाणी, मध्यपद म्हणजे मधलं. त्याच्यानंतर 0.2 आणि 1.2 चे तिसरे प्रमाण शोधा म्हणाले. म्हणजे त्या थोडंसं गडबड झाली क्वेश्चन मध्ये. म्हणजे 1.2 आणि 10.8चं मधलं प्रमाण आणि 0.2 आणि 1.2 चे तिसरं प्रमाण, त्या दोघांचं गुणोत्तर काढायचं आपल्याला. जरी तिथं तसं असेल तरी सुद्धा मी लँग्वेज मध्ये सांगितलं की काय ते. आता मध्यपद कसं काढायचं राहते, मध्यपद मध्ये मी सांगितलं होतं तुम्ही काहीच करायचं नाही, मध्ये x जोडा. मग इथं 1.2 आहे, मध्ये x जोडा, इकडे 10.8 घ्या, 10.8 घ्या. त्याच्यानंतर इकडं 0.2 1.2चं तिसरं पद म्हणजे तिसऱ्याला x घ्या. आणि ज्या वेळेस असं 3 येतात त्यावेळेस मी सांगितलं होतं की मधल्या संख्येचा वर्ग हे पहिल्या आणि शेवटच्या गुणाकाराच्या बरोबर राहतात. म्हणजे x चा वर्ग बरोबर काय असणार आहे इथं, 1.2 गुणिले 10.8 असणार आहे. आणि आता एक काम करा, तुम्ही काय काम करा, हे वर्ग आहे ना पलीकडे टाका वर्गमुळामध्ये. x बरोबर काय येते, वर्गमुळामध्ये 1.2 गुणिले 10.8 येते. आता काही जण अजून प्रॉब्लेम येत असेल की सर इथं जे प्रॉब्लेम येऊ लागले, आम्हाला काय येऊ लागले तुम्हाला, इथं पॉईंट आहे, इथंही पॉईंट आहे. मग एक काम करा, पॉईंटला उडवा आणि खाली काय करा, इथला एक टोटल 2 झिरो वाढून घ्या. टोटल किती झिरो वाढून घ्यायचं तुम्हाला, 2 झिरो. दशांश जर उडवायचं जर असेल तर मी इथं उडवतो दशांश आणि खाली 2 झिरो वाढून घेतो. हे कुठले 2 झिरो आहेत हे समजावं आपल्याला, इथला एक आणि इथला एक. 2 दशांश उडवलो, खाली 100 केलो. तिकडे चला आता थोडं, किंवा तुम्ही गुणाकार करू शकता आणि पॉईंट मध्ये सुद्धा वर्गमूळ काढू शकता, काही प्रॉब्लेम आहे ना. इकडं मधल्याचा वर्ग म्हणलो मी, मधल्याचा वर्ग म्हणजे 1.2 गुणिले 1.2 बरोबर काय राहणार आहे, पहिल्या आणि शेवटच्याचा गुणाकार 0.2 गुणिले x. मग इथं x बरोबर काय असणार आहे, 0.2 ला इकडं आणा, 1.2 गुणिले 1.2 भागिले हे 0.2 इथं आलं, बरोबर मध्ये x उरले. बरोबर मध्ये काय उरलं तर x उरलं. कट करा आता इथं जर कट होत असेल तर, जसं की इथला एक दशांश गेला, इथला एक दशांश गेला, ठीक आहे. बे सख 12. आता 6 गुणिले 1.2 करा, किती येते इथं, 6 गुणिले 1.2 12 सख 72, म्हणजे एक दशांश आला इथं 7.2 आलं. इकडं प्रॉब्लेम आहे आता इथं. आता वर्गमुळातून बाहेर काढायचा, वर्गमुळातून काय करायचं, बाहेर काढायचं. 12 गुणिले, आता इथे किती आहे या ठिकाणी 108 आहे, तर मी थोडंसं डिवाइड करतो. बघा इकडे डिवाइड कसं करतो, हे 12ला 12 ठेवा गुणिले 108 ला काय करा, इथं 12 आहे ना, 12नच गुणायचं इथं, कारण 2 चे गट बाहेर पाडावं लागते आपल्याला. 12 गुणिले 9 करतो मी. 108 ला काय लिहिलो मी, 12 गुणिले 9 लिहिलो, बाकी काही केलं नाही. आणि भागिलेमध्ये 100 तर आहेच, भागिलेमध्ये 100 तर आहेच. आता मला सांगा वर्गमुळा तुम्हाला बाहेर काढायचा. आता सगळ्याला वर्गमुळातून बाहेर काढा. 2 वेळेस 12 आहे ना, 2 वेळेस 12, त्याला 1 वेळेस घ्या गुणिले हे 9 आहे ना, याला बाहेर काढल्यानंतर किती येते, 3चा वर्ग आहे ते 3 आलं, भागिले 100 ला वर्गमुळातून बाहेर काढल्यावर किती येते, 10 येते, कारण 10चा वर्ग आहे ना ते. करा आता इथं 12 36 भागिले 10 म्हणजेच किती येते, 3.6 येते. म्हणजे एक प्रमाण 3.6 आहे आणि दुसरे किती आहे तर 7.2 आहे. आणि ह्या दोघांचं गुणोत्तर विचारलंय. 3.6 7.2. इकडे एकानंतर दशांश आहे, इकडे एकांकानंतर दशांश आहे, कटून टाका, काही प्रॉब्लेम आहे ना. 36 आणि 72 उराले शिल्लक. 36 आणि किती उराले 72. 36 एक 36, 36 दोन्ही 72, 1 गुणोत्तर 2 येते. 1 गुणोत्तर 2 आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. अशा प्रकारे हे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचं. 1 गुणोत्तर 2. नेक्स्ट क्वेश्चन सोपा आहे, इझी लेवलचं, जास्त काय हार्ड नाही. काय म्हणते क्वेश्चन माहिती तर, 96 136 आणि 504 चा LCM किती. LCM म्हणजेच काय, लसावी. इथं एक टेक्निक सांगतो तुम्हाला मी. काय टेक्निक सांगलो बघा इकडं. इथे किती आहे 96,
इकडे किती आहे 136, इकडे किती आहे 504. ह्याचा लसावी काढायचा. लसावी म्हणजे एक गोष्ट समजावं की बाबा त्या संख्येला 96 नाही भाग जाते, 136 नाही जाते आणि 504 नाही जाते, त्यालाच म्हणतात लसावी. तिन्ही संख्येनं भाग जाणारी एक संख्या शोधणं म्हणजेच होय लसावी. आणि हे एक संख्या म्हणजेच हे 4 पैकी एक आहे कोणती तर, ज्याच्यानं की 96 नाही भाग जाओ, 136 नाही जाओ, 504 नाही जाओ. आता पोरग लसावी काढत बसते. एक तर तुम्ही एक काम करा, 96, 136, 504 बेसिक मेथडनं लसावी काढा. जर जमत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण ज्याला जर अजून जर ट्रिक पाहिजे असेल कोणती तर त्याने एकच काम करा. मला सांगा 96, 136 आणि 504 न भाग जाणारी संख्या आहेत नाही. मग ह्याच्यामधले तुम्ही मेन जे आकडे आहेत छोटे छोटे मूळ अवयव ज्याला म्हणतो आपण ते काढूत आपण. जसे की हे 504 आहे ना, 504. आता 504ला मला सांगा 1 ते 12 पर्यंत कोणत्या कोणत्या संख्येनं भाग जाते. मी डायरेक्ट मोठी संख्या उचलतो डायरेक्ट. मला सांगा अंकाची बेरीज किती आहे, इथं 9 आहे. अंकाची बेरीज 9 आहे याचा अर्थ 9 न तर भाग जाणारच आहे ना, याला 9 न भाग जाणार आहे. आणि जर समजा 9 न इथं जर भाग जात असेल तर मग ह्याच्यानं बी भाग जाणारी एक संख्याला सुद्धा 9 न भाग जाणार आहे. मी काय म्हणलो, मेन अवयव काढा, मूळ अवयव काढायचं. काढलं तुम्ही 9 न भाग जाणारी संख्या समजली. कारण कसोट्या वापरायचा इथं, कसोट्यावर 9 न इथं भाग जाते ना 504ला. 5 आणि 4 9 केलो मी. 3 नाही जाते, 9 नाही जाते. मग इथं चेक करायचं 3 न आणि 9 न भाग जाणारी संख्या कोणती आहे. मी डायरेक्ट 9 न भाग जाणारी संख्या शोधतो, कारण 3 न 9 न शोधल्यावर विषयच नाही ना. आता 3 न शोधायची गरजच नाही. जसं की 7 आणि 2 9 झालं, मी कट केलो. इकडं 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, 15 जाय ना. 9 न कुठं कट आलंय, कटना चले, मग हे कट झालं. इकडं 5 आणि 4 9, नंतर 6 आणि 2 किती झालं या ठिकाणी, 6 आणि 2 8, 6 आणि 2 किती झाले 8, 8 आणि 8 16, 9 न भाग जाय ना चले, कटलं. अंकाची बेरीज करून बघा तुम्ही, 9 न भाग जाते का, जाय ना इथं सापडणं. जसं घेऊ का 7 आणि 2 9, चाललंय 9 न भाग पूर्ण. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, चाललंय 9 न भाग पूर्ण. 9 9 किती झाले 18 येते, 18ला भाग जाणार आहे ना 9 नच. मग अशा प्रकारे मला सांगा ह्या ऑप्शन मध्ये चाललंय भाग. खालचं एक बार ट्राय करा. इथे किती आहे, 5 आणि 4 9 कटलं, 6 आणि 3 9 कटलं, पण एक 8 उरालं, हे येऊ शकणार. भेटाले कोणतं ऑप्शन, ऑप्शन नंबर सी. असं हे बाय ऑप्शन उडवायचं होतं. कसं उडवायचं होतं तर बाय ऑप्शन. अजून तुम्ही चेक करू शकता, भरपूर ऑप्शन आहेत, भरपूर. जसे की 96 आहे, चेक करायचं किती आहे इथं, 136 आहे. जसं की 136ला 4 न जाते, अजून कोणत्या संख्येनं जाते, कसोट्या लावा. 8 नाही जाते बघा, 8 1 8, 8 7 56. मग आता 8ची कसोटी लावायचं तुम्ही इथं. 8 न भाग जाणार म्हणजे काय, शेवटच्या 3 अंकाला 8 न भाग जाऊ. जर समजा बाय चान्स 2 ऑप्शन जर असते 9चे, तर मग तिथं 8ची बी कसोटी मी लावलो असतो. अशा प्रकारे कसोट्या लावून हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. आणि बाय ऑप्शन जर गेलं तर लवकर उत्तर भेटते. ऑप्शन नंबर किती असेल तर ऑप्शन नंबर सी आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन 12 नंबर बघा. सोप्पा आहे, जास्त काय हार्ड नाही. काय म्हणते क्वेश्चन मध्ये तर 12,800 रुपयांची रक्कम 9% वार्षिक साध्या व्याज दराने 5 वर्षासाठी गुंतवली असेल तर बँकेकडून परत मिळणारी रक्कम किती आहे म्हणाले. इथं व्याज काढायचं नाही, इथं व्याजासहित रक्कम काढायचं, म्हणजे मुद्दल काढायचं आपलं, सॉरी रास काढायचं. इथं काय काढायचं, इथं रास. मग आता सगळ्यात अगोदर मला सांगा मुद्दल किती होती या ठिकाणी, 12,800. ह्याला शॉर्टमध्ये उडवायची टेक्निक सांगितलं होतं मी. आणि जर समजा जर तुम्हाला बेसिक पासून जायचं असेल तर ह्याचं पहिल्यांदा सरळ व्याज काढायचं, 9% दरानं 5 वर्षासाठी सरळ व्याज काढायचं. आणि सरळ व्याज आणि हे मुद्दल प्लस करून ऑप्शन मध्ये उत्तर शोधायचं, ते राहते रास. आणि जर डायरेक्ट शॉर्टकट टेक्निक कधी मी पहिल्यांदा शिकवताना सांगितलं होतं, सरळ व्याज चॅप्टर हे बी शिकवलेलं झालेलंच आहे सगळे. 12,800 रुपये मुद्दल आहे. मुद्दलची किंमत कधी मी म्हणलं होतं की 100% राहणार आहे. किती टक्के राहते म्हणलं होतं मी, 100%. ह्याची किंमत मी खाली 100% टाकलो. आता व्याज कसं काढायचं, जे दर राहते तेच व्याज राहते तुमचं. 9% वार्षिक साधा व्याज दराने आहे ना, 9% दर आहे म्हणजे 9%च व्याज आहे एका वर्षाचं. मग असं किती वर्षाचं मला पाहिजे, 5 वर्षाचं व्याज किती येते मला सांगा बरं. 9% एका वर्षाचं, तर असे 5 वर्षाचे किती झाले, 9×5 45%, म्हणजे 45% व्याज आहे. 45% व्याज आहे. पण आपल्याला रास काढायचा आहे. मग रास बरोबर काय राहणार आहे, रास बरोबर मुद्दल प्लस व्याज. मुद्दल किती टक्के धरल्या होत्या, 100%, प्लस व्याज किती धरल्या 45%. टोटल किती झाला, आता मी रास किती झाली 145%. आणि हेच आपल्याला काढायचं म्हणून 145% इथं आलं.
आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, गुणाकार करा. जसं की 1 2 कटलं 128 गुणिले 145, 128 गुणिले 145. कारण युनिट डिजिटने गेला 845, प्रत्येकाच्याच ऑप्शनमध्ये 0 आहे. गुणाकार करा साईडने 145 किंवा डिजिटल सम वापरू शकता ज्याला माहित आहे ना. 845 0 हातचे आले 4, 8 चौक 32, 32 आणि 4 36 6, हातचे आले 3, 8 1 8, 9 10 11. बे पंचे 10 0 हातचे आले 1, बे चौक 8 आणि 1 9, बे 1 बे, अजून एक 0, 5 1 5, 4 1 4, 1 1 1, बेरीज करा 0 6, 0 6 कुठं आहे? 2 ऑप्शन मध्ये आहे. ठीक आहे. 9 1 10 5, 15 5, हातचे आले 1, 4 5 6 7 8, 1 ला 1. किती वेळ आले फायनल आन्सर? तर 18,560 रुपये. 18,560 रुपये किती असेल ऑप्शन नंबर ए आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन. हेही उत्तीर्णवर आहे, शेकडेवारीवर आहे. हेही ॲपमध्ये शिकवलं होतं मी, शेकडेवारी चॅप्टर. काय म्हणते या क्वेश्चन मध्ये? उत्तीर्ण होण्यासाठी 40% गुण आवश्यक आहेत. एका विद्यार्थ्याला 25% गुण मिळतात तरीही तो 38 गुणांनी नापास होतो. कमाल स्कोर किती आहे? म्हण कमाल म्हणजेच काय? जास्तीत जास्त स्कोर किती आहे? कमाल किमान एवढं लक्षात असेल. किमान म्हणजे सगळ्यात कमी, कमाल म्हणजे जास्त. तर मग आता कसं काढायचं जास्तीत जास्त? बघा इकडे या ठिकाणी उत्तीर्ण होण्यासाठी 40% गुण आवश्यक आहेत. एका विद्यार्थ्याला किती पाहिजे, किती भेटलेत? 250 गुण मिळाले. म्हण किती गुण मिळाले? 250 गुण. ठीक आहे, 250 गुण मिळाले. 250 गुण मिळतात तरीही तो 38 गुणांनी नापास होतो. जर समजा मी त्याच्यावर थोडीशी दया दाखवलो असतो आणि त्याला जर मी म्हणलो असतो बाबा की तू घे 38 मार्क तुझे आणि तू पास हो, 38 मार्क घे आणि तू पास हो, तर लेकरू काय झालं असतं? आपलं पास झालं असतं. पास झालं असतं म्हणजेच त्याला किती टक्के भेटले असते? पास झाला असतं म्हणजेच त्याला किती टक्के भेटले असते? 40% गुण. कारण पासिंगला किती टक्के पाहिजे? 40% पाहिजे ना. मग 40%चीच किंमत किती गुण आहे बघा या ठिकाणी. 0 अधिक 8 करा, 8 आलं. आणि 25 आणि 3, 25 आणि 3 किती येते? 28. म्हणजे 288 मार्क म्हणजे किती टक्के आहे ते? 40% आहेत. 40%ची किंमत किती मार्क आहे? 288 मार्क आहेत. म्हणजे 288 चीच किंमत किती टक्के आहे या ठिकाणी? तर 40% आहे. आपल्याला काय विचारायचे? गुणिले लिमिट टाका. कमाल स्कोर म्हणजे जास्तीत जास्त स्कोर कितीचा असेल? 100%चाच पेपर असेल, जास्तीत जास्त 100%च जाणार आहे. 100%च्या बाहेर तर जाणार नाही. मग इथं कट करा. जसं की हे 1 0 1 0 कट झालं. 4 न कट करा. इकडे 4 1 4, 4 7 28, समोर गेले 8 आलं. 4 2 8, 72 गुणिले 10 करा, 720 आलं. 720 आलं. ऑप्शन नंबर किती असेल? ऑप्शन नंबर ए आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. त्याच्यानंतर अजून एक क्वेश्चन. काय म्हणाले या क्वेश्चन मध्ये? तर 350 मीटर लांबीची ट्रेन 250 मीटर लांबीचा पूल 20 सेकंदात पार करते. ट्रेनचा वेग किती आहे? म्हण वेग म्हणजे मी पहिलेही सांगितलं होतो, वेग बरोबर वेग बरोबर काय असणार आहे? अंतर. कारण वरी अंतर येते म्हणलं होतं मी, ते काढून बघा फॉर्म्युला, ते व्हिडिओ काढून बघा. अंतर भागिले वेळ. अंतर भागिले वेळ. मग अंतर मध्ये काय करायचं आहे? जेवढेही काही लांबी आहे तेवढे तुम्हाला प्लस करायचं आहे. लांब्या किती आहेत मला सांगा? 350 मीटर लांबीची ट्रेन आणि 250 मीटर लांबीचा पूल. ट्रेनचं आणि पूलचं सगळ्याची लांबी प्लसच करायचं आहे. भले तिथं पूल देऊ द्या, बोगदा देऊ द्या, स्टेशन देऊ द्या, सगळ्या लांब्या जेवढ्या आहेत तेवढ्या प्लस करायचं आहे आणि प्लस करून अंतरमध्ये टाकायचं आहे. हे 350 आणि 250. 350 मीटर प्लस हे 250 मीटर. युनिट बघत चला, हे मीटरमध्ये आहे. भागिले किती सेकंदात? वेळ किती आहे? 20 सेकंद. वरी मीटर आहे, खाली सेकंद आहे. क्रॉस कट होते. का कट होते ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितले बघा. तर युनिट सेम आहे. 0 अधिक 0 0, 5 5 10 0, हातचे आले 1, 3 2 5 1 6, भागिले मध्ये किती सेकंद? 20. हे कटलं, हे कटलं, फायनल किती आलं? बे 1 बे, बे 3 6, बे 0 जा 0. आता हे काय आहे? वेग आहे. मग वेग कशामध्ये येणार आहे? हे मीटर आहे, हे सेकंद आहे. मग मीटर प्रति सेकंदामध्येच वेग असणार आहे. 30 मीटर प्रति सेकंद, 30 मीटर प्रति सेकंद. पण आपल्याला काय म्हणलंय? ताशी काढायचं. सॉरी, इथं काय काढायचं आपल्याला? ताशी काढायचं. मग आपल्याला करता येते. हेही सांगितलं होतं की मीटर प्रति सेकंदचं रूपांतर
मीटर प्रति सेकंदचं रूपांतर जर तुम्हाला किलोमीटरमध्ये जर बदलायचं असेल तर गुणिले किती करा म्हणलं होतं मी, मीटरचं रूपांतर किलोमीटर म्हणजे मोठ्यात करायचं आहे. मग वरी कोणता आकडा पाहिजे, मोठा आकडा पाहिजे. वरी 18 पाहिजे आणि खाली किती पाहिजे, 5 पाहिजे. 5 एक 5, 5 सख 18 गुणिले 6 108. आता हे कशामध्ये येते, किलोमीटर पर आवर मध्ये येते. 108 किलोमीटर पर आवर. ऑप्शन नंबर किती असेल, ऑप्शन नंबर डी आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन, शेवटचे एक 3-4 गणित आहेत, बघूत आपण ते. नॉर्मल आहे क्वेश्चन, जास्त काही हार्ड नाही. याच्यामध्ये काय म्हणते, 42 सेंटीमीटर व्यास असलेल्या गोलाचे आकारमान शोधा. म्हण आकारमान म्हणजेच काय, इथं गोलाचे घनफळ काढायचं होतं. ते काय काढायचं होतं, घनफळ. गोळाचे घनफळ. कशाचे घनफळ काढायचे तर गोळाचे घनफळ. कशाचे घनफळ तर गोळाचे घनफळ. आपल्याला थोडेसे सूत्र माहीत राहावं लागेल. गोळाचे घनफळ किंवा कधी कधी काय म्हणते तर वृत्तचित्ती, इष्टिकाचित्ती, सगळ्याचे सूत्र आपल्याला माहीत राहावं लागेल. पृष्ठफळ घनफळ कसं काढायचं. आता गोळाचे घनफळ काय आहे तर 4/3 पाय आर क्यूब, पाय आरचा घन. आता या ठिकाणी सरळ सरळ म्हणले की बाबा तुम्ही पायची किंमत 22/7 वापरा म्हणले. मग आपण पायची किंमत वापरू 22/7. 4/3 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले आरचा घन. आरचा घन म्हणजे किती, आर म्हणजे रेडियस आहे, त्रिज्या. पण आपल्याला काय दिले, 42 सेंटीमीटर व्यास असलेल्या म्हणाले. मग जर 42 सेंटीमीटर व्यास असेल तर ह्याची मला त्रिज्या माहीत राहावं लागेल. त्रिज्या काय राहते, व्यासच्या अर्धी राहते. म्हणजे 42 भागिले 2, 42 च्या अर्धे करा. 2 4, 1 2. म्हणजे त्रिज्या हा या ठिकाणी 21. त्रिज्या किती आहे, 21. आणि 21चा घन पाहिजे मला. 21 गुणिले 21 गुणिले 21 करा. जसं की हो का, 7 त्रिक 21, 21 21 गेलं कटून, 21 21 गेलं कटून. किती उरालं इथं, 22 चौक किती आलं या ठिकाणी, 22 चौक इथं 88 येते. गुणिले 21 गुणिले 21 441. 21चा वर्ग 441 झालं. 441 गुणिले 88 साईडला करा कुठं तर. 441 गुणिले 88. 8 1 8, 8 चौक 32 चे 2, हातचे आले 3, 8 चौक 32, 33 34 35. इकडं अजून 8नच गुणायचं ना, मग वरचेच रिपीट होणार आहे. 8 नंतर 2 नंतर 5 नंतर 3. 8 8 आणि 2 झाला 0, हातचे आले 1. 08 बघा बरं, 08 कुठं आहे, 08 इथंच आहे. ऑप्शन नंबर किती येणार आहे, ऑप्शन नंबर डी आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. फायनल उत्तर तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. बेरीज केल्यावर तेच उत्तर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, शेवटचे 3 क्वेश्चन, त्यानंतर आपण थांबूत. काय म्हणलं या क्वेश्चन मध्ये बघा, एक संख्येत प्रथम 20% वाढ केली जाते आणि नंतर 10% कमी केली जाते. जर अंतिम मूल्य 3300 असेल तर त्या संख्येचे प्रारंभिक मूल्य किती आहे. मी काय करतो या ठिकाणी, वस्तूचं प्रारंभिक मूल्य x मानतो. ठीक आहे, वस्तूचं प्रारंभिक मूल्य x मानलो. आता एक संख्या x मानलो, प्रथम 20% वाढ केली. म्हणजे सगळ्यात अगोदर जर मला 20% जर वाढ करायचा असेल तर गुणिले किती करू मी, 120 भागिले 100 करावं लागेल. तरच तर 20% वाढ झाली ना याच्यात. नंतर 10% कमी केले, मग अजून त्याला 10% कमी करा. 120 मध्ये 10 कमी करू नका, 100ला मानूनच 10% कमी करा. 10% कमी केल्यावर किती येते, 90% येते. एक संख्या होती, संख्यामध्ये 20% वाढलं, नंतर 10% कमी झाल्याच्या नंतर संख्या किती बनाली, 3300 बनली. आपल्याला विचारले प्रारंभिक मूल्य म्हणजे x ची किंमत काढायचं. आणि जर समजा आपल्याला x ची किंमत जर काढायचं असेल तर x बरोबर काय असणार आहे, हे सगळी पार्टी तिकडी जाणार आहे. पलीकडे किती उरले, 3300. हे 100 100 किंवा इथं कट करा सरळ सरळ, 1 2 1 2 गेलं कटून. खाली 100 आहे, पलीकडे गेल्याच्या नंतर वरी 100 गेलं. आणि वरी 12 गुणिले 9 आहे ना, खाली न्या. 12 गुणिले 9, 12 गुणिले 9. आता कट करा इकडं. 12 कट होईल का, 12 2 24, 6 3 9. पहिला आय थिंक कट देऊत आपण भाग, किंवा तुम्ही 3 3 देऊ शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही तिथं. 3 चौक 12, 3 1 3 3 1 3 3 0 0 3 0 0. 3 चौक 12 आलं. त्याच्यानंतर अजून 4 नाही भाग जाते, कट करू कारण पॉइंट मध्ये येईल का उत्तर. ठीक आहे, बघू चला, जे आलं ते आलं. 4 न कट करू तिकडं. 4 1 4, इकडं 4 2 8 9 10 11 3 उरले. 4 7 28 29 30 20, 4 5 20. भागिले मध्ये 9 आहे ना, 7 2 9. बघूत काय येते.
275 गुणिले 100 करा. इथं 275 गुणिले 100 केल्यावर समोर 2 झिरो लागतात आणि भागिले मध्ये किती आहे इथं 9 आहे. ऑप्शन मध्ये गडबड झाली की कुठं क्वेश्चन मध्ये गडबड झाली. एक्स मध्ये वाढ ठीक आहे 10% कमी खाली. $312 ठीक आहे. चार 2 8 पॉइंट मध्येच येईल माझा असा अंदाज आहे. कारण जर संख्या आपण जर बाय चान्स घेतला आपण किती घेतला 27500 भागिले 9 जर घेतलं पहिल्यांदा 20% वाढ म्हणजे 120 झाली असेल. नंतर 90% कमी म्हणजे आता ह्याला सोडल्यावर जर 3300 येत असेल तर ही संख्या काढलेली बरोबर आहे. बघूच सोडून आपण काय येते 1 2 1 2 9 9 गेलं कटून 1 2 1 2. आता 275 गुणिले 12 वर आले 12 पंचे 60 ला 0 हातचे आले 6 12 7 84 84 आणि 6 90 चे 0 हातचे आले 9 12 2 24 24 अधिक 9 केल्याच्या नंतर 33 ठीक आहे बरोबर आहे. फक्त ऑप्शन मध्ये काय तर गडबड झाली इथं. उत्तर बरोबर आहे आपलं. चला एकतर ऑप्शन मध्ये गडबड व्हावं नाही तर इथं 33च्या जागी दुसरंच काय तर असावं पण काय नाही पॉइंट मध्ये आलं ठीक आहे काही हरकत नाही. चला किती येणार आहे या ठिकाणी 9 1 9 9 त्रिक किती आलं 27 9 त्रिक 27 समोर गेल्या 5 आले 50 घेऊ नका डायरेक्ट एक संख्या घ्यायचं पहिल्यांदा किती आलं 5 मग 9 0 जा 0 समोर जोडल्या 50 झाले समोर जोडल्या 50 9 1चा पाडा म्हणा 9 5 45 9 5 45 45 म्हणजेच किती उरले 5 अगेन 50 झाले 9 5 45 अजून 5 उरले पॉइंट द्या 50 झाले 9 5 45 म्हणजे 3055.5 येऊ आपलं फायनल उत्तर जे की ऑप्शन मध्ये नाही इथं ई ऑप्शन टाका आणि ह्याच्यामध्ये ऍड करा 3055.5. थोडीशी काय तर गडबड झाली इथं किंवा मला असं वाटतं की पहिल्यांदा 20% वाढ केली नंतर 10% वाढ केली असेल असं काय तर असेल. थोडंसं जे क्वेश्चन मध्ये गडबड झाली होती ते मी आता बघितलं. क्वेश्चन मध्ये गडबड कुठे झाली होती मी सांगतो. जे की आपलं जे पॉइंट मध्ये आलंय इथं 10% कमीच्या जागी इथं 10% वाढ केली गेली अजून हे गडबड झाली होती. आणि जर तिथं वाढ जर केल्याच्या नंतर आपलं या ऑप्शन पैकी एक उत्तर भेटून जाते. वाटलं तर मी साईडला करतो कुठं तर ठीक आहे. मग जर समजा वाढ असतं तर इथे किती असतं 110 असतं ठीक आहे. वाढ असतं तर 110 असतं. मग खाली जे आलंय ह्या ठिकाणी जे 9 आले ना मग 9च्या जागी किती आलं असतं इथं 11 आलं असतं. 9च्या जागी किती आलं असतं 11. याला मी थोडंसं करतो इकडं 3300 तर फायनल आहे 100ला 100 फायनल आहे भागिले या 12 मध्ये काही गडबड नाही फक्त हे 90 जे होतं 90च्या जागी 110 कारण 0 0 तर गेलं कटून फक्त इथं 11 उरलंय. आता बरोबर आहे 11 1 11 11 3 जा 33 2 0 आहे ना 0 0. आता इथं कट करू शकता 12 1 12 12 2 24 12 2 24 म्हणजे 6 12 पंचे 60 25 गुणिले 100 केल्याच्या नंतर किती उरलं या ठिकाणी 2500 जे की होतं ऑप्शन नंबर सी होतं. जर समजा इथं वाढ केला तर फायनल उत्तर 2500 येते. जर समजा इथं कमी केलं तर फायनल उत्तर 3055.5 येते. अशा प्रकारे आहे म्हणजे इथं थोडीशी गडबड झाली होती फक्त इथं वाढ म्हणल्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. चला ठीक आहे शेवटचे 1-2 क्वेश्चन त्याच्यानंतर आपण थांबू. काय म्हणते या क्वेश्चन मध्ये पंखा 1560 रुपयांना विकल्याने 30% नफा होतो. तो पंखा 960ला विकल्यास तोटा किती टक्के होईल म्हणजे किती टक्के तोटा होईल म्हणाले. मला सांगा 1560 रुपयाला विकल्यानं काय झालं या ठिकाणी 30% नफा होते. 30% नफा म्हणजेच 130% होईल ते कारण नफा म्हणले की 100 मध्ये मी प्लस करा म्हणलो होतो. तो पंखा 960 रुपयाला विकाले. आता किती रुपयाला विकाले 960ला 960 रुपयाला विकल्यानं
किती टक्के तोटा होईल हे विचारले आपल्याला. म्हणजे इथं जे टक्के येणार आहे, टक्के येऊन ते किती टक्के कमी झाले 100 पेक्षा ते आपल्याला काढायचं. जसं की इथं तिरपा गुणाकार करा. तिरपा सांगितलं होतं कसं गुणाकार करायचं. 960 गुणिले 130 करा. 960 गुणिले 130 आणि भागिलेमध्ये किती येणार आहे 1560 येणार आहे. हे गेलं कटून. 13 कट करा. 13 एक 13, 13 एक 13, 14 15, 2 उरले, 13 दोन्ही 26. 12 8 96, 12 झिरो जा 0. म्हणजे इथं 80% आलंय. म्हणजे 30% नफा होता तर आपण किती केला होता 100 पेक्षा 30% प्लस केला होता. आणि तोटाच्या वेळेस इथे किती टक्के आलंय 80% आलंय. म्हणजेच तोटा तर होऊ लागले पण 100 पेक्षा किती कमी चालय. म्हणजेच काय 20% तोटा होऊ लागला. इथं किती टक्के तोटा होऊ लागले 20% तोटा होऊ लागले. अशा प्रकारचं क्वेश्चन होतं. नॉर्मल लेवल आहे, जास्त काय नाही. 20% तोटा. ऑप्शन नंबर किती असेल ऑप्शन नंबर बी असेल. एक लास्ट क्वेश्चन बघा त्याच्यानंतर आपण थांबू. तिथं 4 सदस्यांच्या कुटुंबाचे सरासरी वजन 45 किलो असते. आजोबा आणि आजी कुटुंबाला भेटायला येतात. कशाला आले की भेटायला. आता कुटुंबातील 6 सदस्यांचे सरासरी वजन 48 किलो आहे. आजी आणि आजोबांचे सरासरी वजन किती. आजी आणि आजोबाचं जर सरासरी जर वजन काढायचं असेल तर मला सरासरी बरोबर काय आहे आजीचं वजन प्लस आजोबाचं वजन आणि भागिले एकूण किती व्यक्ती आहेत 2 व्यक्ती आहेत. मला हे काढायचं आहे. म्हणजे आजी प्लस आजोबाचं वजन भागिले मध्ये 2 करायचं. सोडवा आता. 4 सदस्य किती जण होते तर पहिल्यांदा 4 जण. सरासरी वजन किती आहे 45 होतं. मग त्याची बेरीज किती असेल 4 गुणिले 45, 4 पंचे 20 ला 0 हातचे आले 2, 4 चौक 16, 17 18 म्हणजे 180 किलो वजन असेल सगळ्याचं. आणि 2 म्हातारे आले आपले बिचारे आजोबा आणि आजी. म्हणजे आता किती वाढले असतील 6 जण झाले टोटल. आता कुटुंबातील 6 सदस्यांचे वजन किती आहे म्हणाले 48 आहे म्हणाले. आता किती झाले 48 झाले. मग आता बेरीज करा किती येते त्याची. 6 8 48 8, 6 8 48 8, हातचे आले किती 4, 6 चौक 24, 24 आणि 4 28. हे पॅटर्न शिकवलं होतं सरासरी चॅप्टर मध्ये, तुम्ही काढून बघू शकता. मला सांगा इकडे 2 जण वाढले बघा. 4 पासून 6 झाले. आजी प्लस आजोबा वाढले. आजी प्लस आजोबा वाढले. आणि तिकडे किती न वाढले बघा बरं. 180 वरी किती चालेल. हे वरचे 20 200 झाले आणि वरी अजून 88 किती झाले 8 108 झाले. किती झाले इथं तर 108 झाले. 108 झाले. ठीक आहे. मग आता आपण काय करू त्या ठिकाणी आजी प्लस आजोबाची बेरीज किती भेटली आपल्याला डायरेक्ट इथं बघा इथं 108 भेटली. कारण इकडे फक्त 2 कार्यकर्ते वाढालेत. मग इकडे किती न वाढाले वजन 108 न वाढाले. याचा अर्थ काय निघते ह्या दोघांची बेरीज किती असेल वजनाची 108 किलो असेल. मग आता आजी प्लस आजोबाचं वजन किती आहे या ठिकाणी 108 आणि आपल्याला सरासरी काढायचं म्हणून भागिलेमध्ये किती व्यक्ती आहेत. सरासरी बरोबर काय एकूण व्यक्तीची बेरीज भागिले एकूण संख्या 1 2 2 आहेत म्हणून 2 केले आपण. बे 1 बे बे पंचे 10 बे चौक 8. सरासरी किती भेटाले या ठिकाणी 54 भेटाले. ऑप्शन नंबर किती असेल ऑप्शन नंबर ए आपल्या क्वेश्चनचं या ठिकाणी आन्सर असेल. अशा प्रकारे आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे होते. तर मग अशा प्रकारे जेवढे काही क्वेश्चन झालेत तर हे होते आपले. हे काय होते तर आपले फ्युचर मध्ये येणारे SSC GD चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. सरळ जर सांगायला गेलं तर हे 4 तारखेला झालेले प्रश्न आहेत. पण इथं मी इसवी सन टाकलो नाही ते बघून घ्या तुम्ही. तर आता ह्याची जी PDF आहे जे सोल्युशनची PDF आहे कारण आता एवढं तुम्हाला लिहून घ्यायला तर टाइम नाही. मग त्याच्यामुळे सध्याला PDF ठेवा. PDF कुठं देतो मी या ठिकाणी तर टेलिग्राम चॅनलवर जायचं आहे. टेलिग्रामवर काय सर्च करायचं तर श्रेयश मॅथ्स सर्च करा. SHREYASH स्पेलिंग बरोबर टाका फक्त MATHS श्रेयश मॅथ्स सर्च करा. त्याच्यामध्ये PDF येऊन जाते. डायरेक्ट PDF थ्रू क्वेश्चन सॉल्व्ह करून बघायचं. आणि क्वेश्चन तुमचे किती बरोबर येऊ लागले ते फक्त मला कमेंट करून टाका किंवा टेलिग्रामवर मेसेज करू शकतात. काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आपल्याला समजून येते की आपण आपली तयारी कुठपर्यंत आहे. ज्यांना आतापर्यंत 0 तयारी केली त्यांच्यासाठी काहीच कामाचं नाहीये. आतापर्यंत समजलं नाही मग आता काय समजणार आहे. फक्त जे विद्यार्थी कंटिन्यू मध्ये अभ्यास केलेत त्यांचं अभ्यास केलेलं राईट डायरेक्शन मध्ये आहे का ते बघण्यासाठीच फक्त हे सेट घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये जर तुमचे ठीकठाक जर स्कोर येत असेल तर फायनल पेपरमध्ये सुद्धा ठीकठाक स्कोर येणार आहे. ज्यांचं पुढे एक्झाम येऊ लागले प्रॉपर याचा अनालिसिस करायचा आहे आणि आपलं अभ्यास कंटिन्यू चालू
ठेवायचा. महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना पुढे पेपर देणार आहे, पेपरला टाइम मध्ये पोहोचा. कारण बरेच विद्यार्थ्यांना पेपर देता येण्याचं लय अभ्यास असून सुद्धा का पेपरला 5-10 मिनिट लेट झाल्यानं एकदा एंट्री बंद झाली की नंतर तुम्ही कोणालाही बोलवा, एंट्री भेटणार. नंतर पश्चाताप करायची गरज पडू नये. त्याच्यामुळे अगोदरच एका वर्षाची मेहनत एका घंट्यावर येऊन थांबलेली आहे आणि तेच जर त्या एका घंट्यामध्ये जर तुम्ही टाइम मध्ये जर पोहोचत नसाल तर एका वर्षाची मेहनत पाण्यातच गेल्यासारखी आहे, बाकी दुसरं काही नाही. एक्झामला टाइमवर पोहोचा, बस, बाकी संपलं. अभ्यास करत चला. थांबूत आपण इथं. धन्यवाद.